50 जिल्हा परिषद विभाग आहे आणि प्रत्येक विभागामध्ये जिल्हा परिषद जी आहे महायुतीचे मेळावे व्हावे, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधावा या हेतूने हा मेळावा आयोजित केला गेला। माझ्यानंतर सन्मान्य राणे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, पण मी जेव्हा इथे आपल्या समोर उभा आहे, गेली 10 वर्ष मी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करतोय। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी 2014 आणि 19 ला आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण मला विधानसभेमध्ये पाठवले आणि आज तो मी आपल्या समोर उभा आहे, तो संवाद साधण्याच्या निमित्ताने मी अधिकारवाणी काही गोष्टी आपल्या समोर मांडणार आहे, काही गोष्टीची आठवण करून देणार आहे। ते लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपला सेवक म्हणून जी 10 वर्ष मी आपल्या सेवेमध्ये इथे काम करतोय, म्हणून मी हक्काने आपल्याला सांगणार आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवाराला सन्मान्य राणे साहेब याला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या फोंडा जिल्हा परिषदेकडून मला 90% मतदान झालं पाहिजे अशी विनंती मी या निमित्ताने करणार आहे। बांधवांनो, आपण सगळ्या जणांनी टाळ्या मारल्या, पण जेवढ्या टाळ्या मारल्या त्यानुसार मतदान आतापर्यंत झालेलं नाहीये। एकाच होणार, कारण का मी प्रत्येक मिटिंगच्या अगोदर सन्मान्य राणे साहेबांना प्रत्येक विभागाची मतदारांच्या किंवा मठाची आकडेवारी देतोय। त्याचं मी फोंड्याची मतदारांचे आकडे त्यांच्यासमोर ठेवले, ते मला लगेच सांगितले की तिथे पाहिजे तेवढं मतदान झालेलं नाहीये, मतदान कमी आहे, मतदान कमी आहे। जेवढा फोंडा जिल्हा परिषदेमध्ये मतदान होतं त्याचे 50% मतदान अजूनपर्यंत झालेलं आहे, 45 ते 50% मतदान आतापर्यंत झालेलं आहे। बांधवांनो, ह्या 2.5 वर्षामध्ये गेली पहिली 8 वर्ष तुमचा आमदार हा विरोधी पक्षामध्ये होता, म्हणजे राज्यात एकाची सत्ता आणि तुमचा आमदार विरोधी पक्षामध्ये, पण तरीही गेली 8 वर्ष तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता न करता जेवढी निधी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो, मग ती आमदार निधीच्या रूपाने असो, जी अपेक्षा आपण माझ्याकडून व्यक्त केल्या त्याच्या किती कामं पूर्ण करण्याचं काम, तेवढी निधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे। म्हणून 28 कोटींच्या तुलनेमध्ये या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मला 90% मतदान मागण्याचा अधिकार आहे आणि तेवढं 7 वेळा पडलंच पाहिजे, जेवढा आग्रह मी या निमित्ताने आपल्याला करणार, विनंती करणार नाही, आग्रह करणार आहे। कारण आपल्या सगळ्यांच्या प्रत्येक ज्या ज्या मागण्या आपण अधिकारवाणी माझ्यासमोर ठेवल्या, मी असो, माझ्या भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी असो, जेव्हा जेव्हा आपण माझ्या हातात निवेदन दिलंय, जेव्हा जेव्हा कुठलं संकट आलंय, तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचेच कार्यकर्ते आपल्या समोर आले। आमच्या आग्रे मॅडम इथे सरपंच म्हणून ते उपस्थित आहेत, उपसरपंच म्हणून आमच्या मोदी मॅडम आणि अन्य सगळ्या आमचे महायुतीचे सदस्य म्हणून इथे उपस्थित आहेत। ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तेव्हा पण आपण महायुती म्हणून आपण लढलो आणि 90% मतदान आपण ग्रामपंचायतीमध्ये घेऊन दाखवले। मला या निमित्ताने
आपल्याला मतदान इथे का पडावं हा प्रश्न धर्मांतर या निमित्ताने तुम्ही विचारा. काय बघू नका माझ्याकडे काय नाही काय ठीक आहे. 90% मतदान आपल्या इकडे या निमित्ताने झालं पाहिजे बांधव. विरोधी पक्ष म्हणून त्यांना मतदान मागण्याचा अधिकार आहे का? कामं केली आहेत का? जेव्हा जेव्हा तुम्ही निधीची अपेक्षा केली, जेव्हा जेव्हा काय अडीअडचणी आल्या, तेव्हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचेच कार्यकर्ते आपल्या समोर आले आणि कामं केली आहे. माझ्या अन्य विभागाचे सरपंच गोंधळी असो किंवा डोऱ्या बिड्याचे सगळे सरपंच तिथे आहेत. निवडून गेले हे सरपंच आहेत, तेव्हा तुम्ही भरघोस मतांनी त्याला सरपंच म्हणून निवडून दिलं. म्हणून ह्या निमित्ताने मी आपल्याला सांगेन, मी जास्त वेळ घेणार नाही की माझी इच्छा आहे की राणे साहेबांनी आपल्याशी जास्त बोलावं. मला फक्त आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून, आपल्या हक्काचा माणूस म्हणून मला ह्यावेळी मतदानाचा आकडा, जेव्हा मी 4 जूनला राणे साहेब मतदानाचा आकडा बघतील, कुठल्या विभागामध्ये मला सर्वात जास्त मतदान पडलंय ह्याची जेव्हा यादी त्यांच्या समोर ठेवली जाईल, आमच्या जिल्हाध्यक्षांच्या समोर ठेवली जाईल, तेव्हा माझा कोंढा विभाग हा पहिल्या 3 क्रमांकामध्ये मला पाहिजे एवढा विश्वास या निमित्ताने तुम्ही व्यक्त केला पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे की नाही विजयजी, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या लोकांनी आमचा विकास केलाय, आमच्या मागण्या पूर्ण केल्या आहेत. कुठलाही अडचण आली तर महायुतीचेच कार्यकर्ते इथे येतात, आमची सेवा करतात. मग आम्ही दुसऱ्यांना मतदान का करावं हा तुम्ही मतदानाच्या माध्यमातून आता दाखवण्याची संधी आपल्याला. म्हणून बांधवांनो, मी परत आपल्याकडे येईल, पण मी साहेबांना या निमित्ताने महायुतीच्या प्रमुख म्हणून मी त्याला विनंती केली आहे की आपल्याला प्रत्येक विभागामध्ये फक्त एकदाच जायचं, परत जायची आपल्याला गरज नाही. बरोबर ना? साहेबांना परत यायची गरज आहे का? हात वरती उंच करून सांगा ना. सगळे पाहिजे आणि काय केले त्याची मत होणार. बस या विभागामध्ये साहेबांना आपल्याला विश्वास द्यायचा आहे की साहेब तुम्ही आता इथे आलात, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आता 4 जूनला विजय मिळवायच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भेटायला येणार, हा विश्वास तुमच्या वतीने इथे दिला. आमची जी कामं आहेत ती महायुतीच्याच माध्यमातून होणार. तुमच्या हक्काच्या विचाराचा लोकप्रतिनिधी जेवढे आम्ही सगळे निवडून आलोय, आम्हाला जेवढं मतदान मिळालं त्याच्यापेक्षा दुप्पट मतदान हा आम्ही आमच्या खासदारांना मिळवून देणार, एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने आपल्याला इथे घ्यायचा आहे. म्हणून परत एकदा आपल्याला सांगतो, मी आपल्याला हे बोलणार वाद म्हटलं तर 90 पासून इकडची जनता ही राणे साहेबांच्या बाजूने उभी राहिलेली. आमचे मामा हल्लीवे असतील, आमचे असंख्य जुने 90चे कार्यकर्ते आहेत, सामंत साहेबांसारखे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे लोक आहेत. आमचे कैलासवासी सुरत बांदुरेकर साहेब आज असते तर त्यांनी माईक सोडला नसता आणि एवढा उत्साहामध्ये असते. अशा पद्धतीचे कार्यकर्ते या कोंढा विभागाने राणे साहेबांवर उभे केलेले आहेत. भारतीय जनता पक्ष म्हणून कमळ या चिन्हावर ताकद देणारे आमचे राजन शिके साहेब सारखे असंख्य प्रामाणिक कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षाचे. आज आपली ताकद म्हणून आपण दुपटीने आज जनतेच्या समोर जाणार आहोत. एक दुसऱ्याच्या विरुद्ध वर्ष लढलो, आज एक ताकद म्हणून भारतीय जनता पक्ष आणि कमळ म्हणून आपण लोकांच्या समोर जाणार आहोत. आता आपल्या विरोधकांना 2, 4, 5% पण मतदान का द्यायचं हा क्रमंडकाचं वातावरण तुम्हाला या जिल्हा परिषद विभागामध्ये करायचं आहे. म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करेन, सगळ्यांना आपल्याला आजपासून आपल्याला कामाला लागायचं. पक्षाकडून पक्षाचे जे 50 प्रमुख आहेत, 1+30 जो काही पान आपल्या हातात 30 मतदारांचा दिलाय, त्या 30 मतदारांपर्यंत आपल्याला 7 मे पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. प्रत्येकाला जाऊन सांगायचं, जसं आपले गाव चलो अभियानाच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरात गेलो. प्रत्येकाच्या घरात गेल्यानंतर आम्हाला असं जाणवलं समजतंय की कोंढ्याच्या प्रत्येक घरामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून दिलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनेचे किमान तरी 2 लाभार्थी प्रत्येक कोंढ्याच्या घरामध्ये. आम्ही जेव्हा मोदी साहेबांचं पॅम्पलेट घेऊन प्रत्येक घरामध्ये गेलो, आम्हाला हक्काने त्या ताईंनी आम्हाला सांगितलं की नितेशजी, मला मोदी साहेबांच्या ह्या योजनेचा लाभ मिळालाय, मला मोदी साहेबांना धन्यवाद
बोलायचंय, मला त्यांना आभार मानायचंय, मला कुठला तरी मार्ग सांगा. म्हणून माझ्या माता भगिनींना मी सांगेन, मोदी साहेबांना आभार मानण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला 7 मेला चालून आलेली आहे. ज्या व्यक्तीमुळे आज आपल्या घरामध्ये हे लाखोच्या हजारोच्या योजनाच्या माध्यमातून निधी येते, ज्या पंतप्रधानांच्यामुळे आपलं आयुष्यामध्ये परिवर्तन घडलंय, त्या पंतप्रधानांना आभार आणि धन्यवाद अगर आपल्याला मानायचे असतील तर 7 मेला आदरणीय पंतप्रधानांना मत म्हणजे राणे साहेबांना मत असं म्हणून आपण 7 मेला तिथे मतदान केलं. भारतीय जनता पक्षाला मत म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना आभार मानण्याची संधी असं समीकरण स्वीकारून आपण मतदानासाठी जायला पाहिजे. बाकी कुठल्याही चिन्हात त्याकडे बघितलं तर तुम्हाला विनायक